Hello and welcome back to my channel. I know I'm sitting and doing a video, shooting a video. खूप दिवस झाले. मी इतके दिवस पुण्याचे व्लॉग्स घालत होते त्यामुळे मी काहीच शूट केलेलं नाही. सो इट्स बीन अ मंथ that I have set and shot something. So टायटलवरून वाचलं असेल की yes you are right. I'm talking about my favorite books. खूप नाही आहेत, थोडेसेच आहेत. So don't get bored. If you are a book lover like me, you must have read those. If you're not आणि तुम्हाला जर बुक लवर व्हायचं असेल तर प्लीज ह्या बुक्सपासून सुरुवात करा. सगळ्यात पहिला, we all know her and we all know her because she is a very famous YouTuber. She is an actress also now. She is now a writer also. So it is Too Good to Be True by Prajakta Koli. So she is a YouTuber as we all know her. खूप छान यूट्यूब व्हिडिओज करायची. देन शी बिकेम फेमस. तिला मूवीज मिळाले. तिची एक छान शॉर्ट फिल्म पण आहे. आय विल लिंक दॅट इन द डिस्क्रिप्शन. खूप छान आहे. त्यानंतर आता ती तेवढे व्हिडिओज यूट्यूबवर बनवत नाही, बट ते सगळ्यानंतर शी हॅज रिटन दिस बुक टू गुड टू बी ट्रू. इट इज आय एम रिव्ह्यूइंग इट कारण आहे त्याच्यामागे बिकॉज हा खूप लोकांना आवडला बुक. मला पण सुरुवातीला खूप आवडला. म्हणजे सुरुवातीचे असे काही चॅप्टर्स अराउंड फर्स्ट 7-8 चॅप्टर्स, नॉट 7-8, फर्स्टचे सगळे चॅप्टर्स मला खूप आवडले. इथपर्यंत नेला एकदम आउट ऑफ द कॅमेरा. इतकी त्याने आपली त्याची काय म्हणतात क्युरिओसिटी वाढवली आणि जो एंडिंग होता तो एकदम इथे आला. त्यामुळे मला तो तेवढा बुक आवडला नाही. म्हणतात ना की अंत भला तो सब भला. सो मला तिचा एंडिंग नाही आवडला, बट शी हॅज रिटन व्हेरी वेल. सो इफ यू वॉन्ट टू रीड नाईस romantic story or like romantic fiction, proper अशी वाव अशी स्टोरी जर वाचायची असेल विथ, आय विल नॉट रिकमेंड दिस फॉर किड्स बट आय विल रिकमेंड दिस फॉर टीनेजर्स अबाव 18 no not above 18, 15-16. येस, इट इज नाईस. खूपशा गोष्टी अति सांगितल्या गेल्यात असं मला वाटलं. म्हणजे इंटिमसी सीन्स वगैरे खूप सांगितलेले आहेत. सो आय विल नॉट रिकमेंड दिस फॉर किड्स, बट छान आहे. वन टाइम रीड, येस, ओके, वन टाइम रीड इज फाईन. सो आय विल गिव्ह दिस बुक 7 out of 10. जस्ट आय एम कटिंग दोज 3 marks कारण तिचा एंडिंग खूप खाली आला. म्हणजे मला वाटलं नव्हतं की असं एंडिंग असेल. काहीतरी मी वेगळा एंडिंग झालेला. इट इज ॲक्च्युली टू गुड टू बी ट्रू का आहे ते तुम्हाला कळणार. सो आय विल रिकमेंड इट बट वन्स एकदाच वाचा, परत नाही वाचणार तुम्ही. सेकंड बुक, द पॅलेस ऑफ इल्युजन्स बाय चित्रा बॅनर्जी दिवाकरुनी. आय लव्ह दिस बुक. ओके, हा बुक मी अजून एक बुक आहे त्याच्यानंतर वाचला आणि मला तो खूप आवडला. म्हणजे हे इट इज जस्ट अ स्टोरी ऑफ महाभारताची स्टोरी आहे. इट इज अ फिक्शन स्टोरी. डोंट ॲक्च्युली गो इन टू मायथॉलॉजीचं हे फिक्शन व्हर्जन आहे. ॲक्च्युअल महाभारतात जे काही गोष्टी आहेत त्या ॲक्च्युअल ज्या लिहिल्या गेलेल्या आहेत त्या वाचणं जास्त इम्पॉर्टंट आहे. बट दिस इज अ पॅलेस ऑफ इल्युजन्स. मध्ये त्यांनी सांगितलं आहे की आमची द्रौपदीच्या थ्रू तिच्या व्ह्यू पॉईंटने पूर्ण ही महाभारताची स्टोरी सांगितली गेली आहे. सो याच्यात तुम्हाला कर्णाविषयी तिचं प्रेम असलेलं ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. दॅट इज द रिझन आय मेन्शन्ड इट दॅट इट इज जस्ट टू बी रेड एज फिक्शन. प्लीज डोंट टेक दिस एज महाभारता स्टोरी बिकॉज आय डोंट थिंक की या आपल्याला माहिती नाही ज्या गोष्टी काय घडल्या आहेत त्या. आय नो मी अशा वेगळ्या टॉपिकवर बोलते, पण स्टील आय विल रिकमेंड दिस बुक जस्ट ॲज अ फिक्शन, नॉट टू बी रेड एज आर हिस्ट्री. आपली हिस्ट्री किंवा आपलं पुराण, आपली मायथॉलॉजी म्हणून वाचू नका. जस्ट रीड इट एज अ फिक्शन 100%. आय विल गिव्ह दिस बुक 9 on 10. याच्यावर मूवी पण येते म्हणे. सो आय एम वेटिंग फॉर दॅट मूवी. नेक्स्ट इज देवदत्त पटनायक जय महाभारता.
दिस इज अ व्हेरी 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 गुड बुक. पूर्ण महाभारत त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने रेखाटलं आहे आणि इतक्या सुंदर पद्धतीने सांगितलं. मला सगळ्यात जास्त गोष्ट आवडली ती ही, त्यांनी प्रत्येक जी काय स्टोरी सांगितली, जे काय सांगितलं त्याच्यात त्यांनी आपल्या पद्धतीचे असे जी ड्रॉइंग्स मेन्शन केली आहेत ना, वाव. आणि असं वाचावंसं वाटतं बुक. महाभारत काय आहे, काय काय गोष्टी घडलेल्या हे मला मुद्दाम वाचावंसं वाटतं. सो आय गिव्ह दिस बुक 9/10. इट इज अ मस्ट रीड अँड आय लव्ह दॅट बुक. सो द लास्ट वन इज अ मराठी व्हर्जन. नाथ हा माझा, कांचन घाणेकर, काशीनाथ घाणेकर हे मराठीतले खूप उत्कृष्ट नेते होते, ॲक्टर होते आणि त्यांच्या बायकोने म्हणजेच कांचन काशीनाथ घाणेकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. इट इज काइंड ऑफ अन बायोग्राफी. यात त्यांनी त्यांना त्यांचे मिस्टर कसे वाटले, ते तिच्याबरोबर कसे होते, या सगळ्या गोष्टी त्याच्यात मेन्शन केलेल्या आहेत. आणि या पुस्तकाला एक प्रेरणास्थान म्हणजे ह्या पुस्तकाला एक काय म्हणतात रेफरन्स घेतलेला आहे. आणि मराठीत जे पिक्चर आलं आहे आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे जर तुम्ही बघितलेलं नसेल तर आय एम रिकमेंडिंग यू, प्लीज गो अँड वॉच. अशा खूप चांगल्या काही स्टोरीज मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. सो मुद्दाम बघाव्या. आणि ओके, सॉरी फॉर दॅट, मला एक फोन आला त्यामुळे. ओके फाईन. तर मी सांगत होती नाथ हा माझा या पुस्तकाविषयी. खूप छान पद्धतीने लिहिलेलं आहे. त्यांना त्यांचे मिस्टर कसे छान होते, कसे वाटले याविषयी त्यांनी त्याच्यात दिलेलं आहे. छान चित्र वगैरे सगळं तुम्हाला दिसेल. ही वॉज द वन, ही इज काशीनाथ घाणेकर आणि यांचा रोल त्या चित्रपटात सुबोध भावे यांनी प्ले केलेला आहे. इट इज अ नाईस स्टोरी, मुद्दाम बघण्यासारखी आहे. मी 2-3दा बघितलं आहे आणि आय ॲक्च्युली वॉच इट कारण मला मास्टर्सच्या वेळेला एक असाइनमेंट होता, तेव्हा पण मी त्याच्यावर बेस्ड म्हणजे नाथ हा माझा पुस्तक आणि त्यावरून चित्रपट कसा काय रिलेटेड आहे हे मी केलेलं. आणि त्यामुळे आय नो इन डेप्थ, म्हणजे मी किती खूप वाचलं आहे आणि मला हे पुस्तक खूप आवडलं. म्हणजे कांचन घाणेकरांनी त्या कांचन घाणेकर, शी इज द वन. कांचन घाणेकरांनी आपले मिस्टर किती सुंदर आहेत म्हणून त्यांनी नाथ हा माझा हेच नाव दिलं. तेच मला खूप आवडलं त्यांच्यासाठी. म्हणजे बहुतेक तुम्ही जर पिक्चर बघाल तर तुम्हाला वाटेल की हा माणूस काय होता, असा कसा होता. ही वॉज अ चेन स्मोकर होता, तो अल्कोहॉलिक होता, सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यात. पण त्यांना त्यातल्या त्यात तो आपला नवरा म्हणून कसा आवडतो, का आवडतो, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांच्यासाठी ते कसे होते हे वाचण्यासारखं आहे. खूप सुंदर आहे. काइंड ऑफ अ रोमॅन्टिक फिक्शन म्हणू शकतात. खूप छान स्टोरी आहे. सो मस्ट रीड. यातल्या मी तुम्हाला मुद्दाम वाचा असे रिकमेंड करणारे 3 पुस्तकं म्हणजे हे फर्स्ट, सेकंड इज पॅलेस ऑफ इल्युजन्स अँड द थर्ड वन इज जया महाभारता. टू गुड टू बी ट्रू. एकदा वाचा, बट इफ यू रिअली वॉन्ट टू, इफ यू आर अ बिग फॅन ऑफ मोस्टली सेन लाईक आय एम, तर तुम्ही हा बुक वाचा. मे बी तुमचे व्ह्यूज वेगळे असतील कारण खूप जणांचे व्ह्यूज याच्यावर वेगळे आहेत. मी वाचला, माझ्या आईने वाचला, आम्हाला दोघांनाही सेम आमचे रिव्ह्यू आहेत की खूप हाईप केला आहे, खूप छान बिल्ड केली आहे स्टोरी, खरंच छान बिल्ड केली आहे. पण त्याचा जो एंडिंग झाला आहे तो मला असा खटकला. सो त्यामुळे मला ते बुक असं वाव असं नाही वाटलं. Otherwise the story is good, the concept is good, writing is good, everything is good. Just because of the ending I will not recommend this. Okay, मी याला पॉईंट्सच नाही दिले. I'll give this again 9 out of 10. So here we come to an end to our video. जर असा लेंदी झाला असेल because I love to talk with you all आणि मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवायला बसली आहे. So of course I will blabber and you will listen. तुमचे जर काही रिकमेंडेशन्स असतील की मी हे पुस्तक वाचावं किंवा तुम्हाला एखादं पुस्तक वाचायचं असेल आणि यू आर काइंड ऑफ डाऊटफुल, यू कॅन टेल मी वाचून मला जर ते आवडलं तर मी त्याच्यावर रिव्ह्यूज नक्की टाकेन. मी अजून एक पुस्तक सध्या डोक्यात आहे, गीता ऑन द गो. कोणी वाचलेलं असेल तुमच्यामधले, आकृती बन्सल यांनी लिहिलेलं. इन केस तुम्ही वाचलं असेल
तर लीव अ कॉमेंट डाऊन अँड लेट मी ऑल्सो नो. सी यू इन माय नेक्स्ट वन. टिल देन, बाय बाय. लव यू.